तर मित्रांनो, भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या IPLमध्ये धुमाकूळ घालत आहे। एकीकडे चाहत्यांना कोहलीला मैदानावर खेळताना पाहायचे असते, त्यामुळे चाहत्यांच्या मनात असाही प्रश्न आहे की विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास काय होईल। आता विराटने एका मुलाखतीदरम्यान निवृत्तीबद्दल मोकळेपणाने सांगितले। तो म्हणाला की मला करिअरमध्ये सर्व काही करायचे आहे, जेणेकरून नंतर मला कोणताही पश्चाताप होऊ नये। निवृत्तीबाबत विराट कोहली म्हणाला की एका खेळाडू म्हणून आमच्या कारकिर्दीला शेवटची तारीख आहे, त्यामुळे मला माझ्या संघासाठी मैदानावर दररोज सर्वोत्तम द्यायचे आहे। त्या दिवशी मी हे करायला पाहिजे होते असा विचार करून मला माझे करिअर संपवायचे नाही। पुढे तो म्हणाला की प्रत्येक दिवस सारखा नसतो, माझे काम संपले आणि मी निघून जाईन, त्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाहीसा। काही काम अपूर्ण राहिल्याबद्दल मला पश्चाताप करायचा नाही, तोपर्यंत मी खेळतो तोपर्यंत मला माझे सर्वस्व द्यायचे आहे, इथेच विचार करून मी पुढे जातो। IPL 2024च्या हंगामात विराट आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे। विराटने 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये काही शतकीय आहेत। यासह विराट IPLमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा खेळाडू बनला आहे। त्याचबरोबर विराट कोहली या हंगामात कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी 250हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली बनला आहे। तर विराटची नजर 18 मे रोजी CSK सोबत RCBच्या महत्त्वाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला प्लेऑफमध्ये येण्याचा प्रयत्न असेल। तर तुम्हाला काय वाटते, विराट कोहलीने निवृत्ती घ्यावी का नको? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।